हाय हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथे आम्ही थोडं बाहेर चाललो होतो, मिस्टरांचं काम होतं. तर त्यानंतर तिथे जवळच डीमार्टसुद्धा होतं. मग येताना किराणासुद्धा घेऊन आलो आम्ही. आणि ते बघू शकता आम्ही बाहेर चाललेलो होतो. इथे आहे ना, मी तुम्हाला दाखवत होते की इथे पुण्यात छान ड्रॅगन गार्डन म्हणून आहे, बघण्यासाठी खूप छान आहे. तर इथे जवळ कोणी असेल तर नक्कीच जा, खूप छान गार्डन आहे ते. तर इथे तिथून चाललो होतं, तर म्हटलं घ्यावं शूट करून. तर इथे बघू शकता हा रस्ता किती छान आहे. त्यानंतर इथे आम्ही थांबलो होतो, मिस्टर त्यांचं काम करण्यासाठी गेले होते. तर रुद्रला मी म्हणत होते इथं हाय कर म्हणून, त्याचं चालू होतं. आणि मग त्यानंतर लगेच आम्ही डीमार्टला गेलो. डीमार्टला सामान घेतलं, सामान घेण्यासाठी गेलो. थोडंसं किराणा घ्यायचा होता, तर ते किराणा घेतला आणि मग लगेच बिल करून लगेच घरी आलो डायरेक्ट. मधात काही शूट केलेलं नाही आहे. तर ते डीमार्टवर सगळं सामान घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी जातो. बिल केल्यानंतर घरी गेल्यावर थोडा वेळ आराम केला. त्यानंतर मग इथं पिझ्झा बनवायला घेतला. मी बेस घेऊन आली होती डीमार्टवरून. तर इथं पहिले पिझ्झा बनवून घेते. माझ्याकडे जास्त भाज्या नव्हत्या, तर तुम्ही जास्त भाज्या घेतल्या तर अजून छान होईल. माझ्याकडे फक्त कांदा आणि टोमॅटो होता, तर मी ते वापरलेलं आहे. ते पिझ्झा सॉस आणि मेयोनीज टाकून घेतलं, त्यावर छान लावून घेते. आणि मग चीज आणि बटर टाकून छान हे करून घेते, स्टीम करून घेते. तर इथे मी बघू शकता पिझ्झा बनवत होते. तर चला व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा. तर इथे पिझ्झा मी बेक व्हायला ठेवलेला होता आणि तोपर्यंत म्हटलं भांडी सगळं लावून घ्यावे. जाळीत जेवढे भांडे धुतलेले होते मी सकाळी तेवढे लावून घेते आधी, आणि तोपर्यंत पिझ्झासुद्धा होईल. आणि रुद्र पण सारखं येत होता झाला का विचारायला. तर त्याच्याने म्हटलं बारीक गॅसवर ठेवून दिला आणि भांडीसुद्धा लावून घेते. तर रुद्रचं चालू होतं. तर सर्व भांडी वगैरे लावून घेते मी. आणि सामानसुद्धा स्वतः ठेवलेलं डीमार्टवरून आणलेलं. तर चला, तर इथे झालेला आहे पिझ्झा, बघू शकता. इथे रुद्राला देत होते आणि ते मी तुम्हाला सांगतसुद्धा होते की सामान सगळं तसंच पडलेलं आहे, किराणा आणलेला. तर तो लावून घ्यायचा होता मला. आणि इथे रुद्र घेऊन गेला होता आणि रुद्राची इथं मस्ती चालू होती. माझं आधी जुनं मॉप होतं, ते खराब झालं होतं, तर मी नवीन मॉप घेऊन आली होती. तर त्याचा बॉक्स घेतला होता रुद्रनी खेळायला आणि त्याच्यासोबत चालू होतं त्याचं घर बनवून, त्याच्या आतमध्ये झोपत वगैरे होता तो, त्याची मस्ती चालू होती. आणि त्यानंतर मग आम्हीसुद्धा इथे पिझ्झा खाऊन घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटते डायरेक्ट. मला बाहेरसुद्धा जायचं होतं, सामान घ्यायचं होतं त्यासाठी. तर इथे बघू शकता तुम्ही रुद्रची आणि पॅरेटची मस्ती पण चालू होती. तर पॅरेटला आम्ही डाळिंब देत होतो खायला, पण त्याला डाळिंब नव्हतं खायचं, तर तो वरती चढत होता. तर त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला. सोबत खेळून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट बाहेर गेलो आणि मला थोडंसं सामान घ्यायचं होतं, अस्तर वगैरे, ते घेण्यासाठी आम्ही बाहेर गेलो.
आणि ते सामान घ्यायचं होतं. तर चला घेऊया ते सामान एकदा आणि मग नंतर काय घरी आल्यावर मॅगी बनवून खाल्ली, कारण की जास्त भूक नव्हती, पिझ्झा खाल्लेला होता त्यामुळे. तर ते सामान घेतलं मी आणि जे अस्तर पाहिजे होतं ते काही भेटलंच नाही, मग दुसरंच घेतलं. तर चला भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.